गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। कुंडली गोरद्यारी श्री ज्ञानदेव तुकाराम सच्चिदानंद स्वामी महाराज की जय। विनायक मुदिनो में सासरे एकम जन संजय जीवा भूत दाखरे सुख तुम दान कराए। विनायक मुरुन देव ज्ञान प्रताप नमृत अद्वैत भाव प्रथम बुद्धि रहस्य ज्ञान से भगवान आखिरी श्री रघुनाथ गुरान जो सुख नित्य प्रकाश विभू नाम रूप आधार मती न लखे जिहि मती लखे सोमय शुद्ध अपार अब्धि अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधि रवि चंदावरु नियम शक्ति धने सगणी जा कृपालु सर्वज्ञ कोहि धारत मुनि ध्यान ताको हो तुपादी ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मन हो केवरी साप नसे भुजग जग ही लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृति भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणम। वाच्य अर्थ में एकता का विरोध और लक्षण की कर्तव्यता। त्याच्यावर विषय सांगूया। वाच्य अर्थ में एकता का विरोध और लक्षण की कर्तव्यता। चला सामवेद के छांदोग्य उपनिषद में उद्दालक मुनि ने अपने पुत्र श्वेतकेतु को जगत की उत्पत्ति करने वाला ईश्वर बताए के कहा तत्वमसि। ताका यह वाच्य अर्थ है तत् कहिए सो जगत की उत्पत्ति करने वाला सर्वशक्ति सर्वज्ञता आदि धर्म सहित ईश्वर। त्वम कहिए तू अल्प शक्ति अल्पज्ञता आदि धर्म वाला जीव। आणि असी कहिए हे यहाँ सो तू है इस कहने से ईश्वर जीव की एकता वाच्य अर्थ से भान होवे है सो बने नहीं। आता लक्षण एक प्रकार सांगे शब्द शक्ती विचार संख्या। आता शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती याचा विचार करायचा आहे। तो विचार असा याज्ञवल्की उद्दालक मुनीने श्वेतकेतू या मुलाला तत्वमसि महावाक्याचा विचार सांगितला। त्यामध्ये तत्पद हे ईश्वराचे पद आहे। तो जगाचा कर्ता आहे, सर्वज्ञ सर्वशक्तिमान स्वतंत्र विभू माया ज्याचे आधीन कर्म मोक्ष रहित असे ते चार धर्म सांगितले। जीवाचे आठ धर्म सांगितले। उपाधीच्या दृष्टीने उपाधीचे विरुद्ध धर्म असल्यामुळे एकता होणे शक्य नाही, मग लक्षात होईल। पण आता इथे ती सांगायच्या अगोदर त्याचे शब्दार्थ सांगून गेल। तत्पदाचा वाचार सांगितला, तम पदाचा वाचार सांगितला, अशी पदाचा विचार सांगितला आहे म्हणून हे बी सांगितलं। आता त्याच्यावर टीप काय आहे ती बघू। टीप आहे का? बरं हां वाच। ते चार धर्म सांगितले। हां हे दोन्ही धर्म उपाधीचे याची आयुध उपाधी त्याची माया उपाधी
म्हणून त्याला हरिपाठात नाथांनी सांगितलं माया उपाधी शिव बोलली देते. कल्पना विद्या चिन्ह झाला जीव. कल्पना विद्या ही जीवाची उपाधी आहे आणि माया ही ईश्वराची उपाधी आहे. पण कल्पना विद्या आणि माया उपाधी शिव बोलली येते. माया कशा म्हणायची तर माया म्हणजे अघटित घटना करत ती अघटित ती धाडगज आहे. तिथं लवकर कर्तव्य तिथे कला लवकर कळत नाही साधूच्या विचाराशिवाय. अरे तिथे द्या साधू जर गुरुसारखे तुकोबारासारखे असले तर ही माया तिथे काही करू शकत नाही. नाहीतर जपी तपी पंडित विद्वान योगी याला सुद्धा तिनं बरं हात लावले. एक अभंग आता तुम्हाला सांगतो. मायेची फजिती मायाने फजिती केली. अभंग असा आहे. वासनेत संगे नको जाऊ म्हणा पाहत्या रावण काय झाले. मायाचं काय करतं हे सांगते. वासनेत वासनेत संगे नको जाऊ म्हणा पाहत्या रावणा काय झाले. इंद्र पडले भगत चंद्र झाला काळा नारद तुका काळा भगवता. मोहने संगी भस्मासुर गेला वाडी प्राण गेला रामाने. तुका म्हणा थोरा मोठ्याच्या या गती तुम्हाला तुझं पाड किती. हो ही अभंग. आणि आणखीन एक काही असे चरण असो. पण ही मायाचं असं लक्षण आहे. आणि माया ही शब्दाचा अर्थ साधूंच्या वाक्यात वासना. वासना ही माया आहे. आणि ती वासनेचं काय स्वरूप वासने काय करते ही सांगितलं. ही झालं एक अंगी विषयी पामराचा विचार तो जपी तपी. आणि एक दुसरा एक विषय वेदाचा तर गोवा कन्या अभिलाष वेद यायची नाही सांगितलं. वेदाचा विचार असा पण ब्रह्मदेवासारखा आपल्याकरता थोरांचा विचार घ्यायचा असतो. मुलीवर जर ते वासना झाली वेदाचा तर गोवा कन्या अभिलाष वेद यायच नाही. पण ब्रह्मदेवानी अशी इच्छा झाली असं घटना घडली. पण त्या ब्रह्मदेवाचं मंदिर नाही त्याची किंमत नाही काही नाही आणि तो जगाचा करता. हे मी का उदाहरणं सांगितली तुम्हाला तर माया असेल. आणि मायाचा विचार करणाऱ्यालाच माया फसवते. आणि जे मायाचा विचार करणार ते काय गुरूंची भाषा आमची हे मिळेल उंदर. एक अंगी जे असणारे संसारी त्यात स्वतःही नाही काय कळत नाही. नुसतं दुःख भोगामध्ये आयुष्य जातं संसारिकाचं. साधकाच्या विचारात जाते आणि जीवनमुक्त आनंदात जाते. म्हणून ही माया आणि अविद्या ही दोन्ही उपाध्या दोघांच्यात. आणि उपाध्याच्या दृष्टीनं विरोध धर्म असल्यामुळे एकता होत नाही. काहे ते सर्व शक्ति और अल्प शक्ति सर्वज्ञ और अल्पज्ञ विभू और परिच्छिन्न. एक एक सांगायचं सर्व शक्ती आणि अल्पज्ञ अल्पशक्ती. आता माणसाला घमेंड आहे. साधूंचे विचार ऐकल्याशिवाय माणसाला काही घमेंड उतरत नाही. म्हणून माऊलीने घमेंड उतरण्याचा अभंग लिहिला. अल्पज्ञ सर्व शक्ती आणि अल्पशक्ती.
सर्व शक्ती म्हणजे ऐसा तो ब्रह्मांडाचा धनी वर्मय जाननी शरण आलो. त्याची एक खूण सांगा गुरुजींनी. ईश्वराने जी ईश्वर सृष्टी केली त्याच्यामध्ये त्यांनी जी ठरलेलं आहे ज्याच्या त्याच्या योगानुसार घटना त्या घटनेत बदल करता येत नाही. त्याने एक उदाहरण सांगावं गुरुजी. तळ हातात केस का ठेवला नाही देवाने? सगळ्या अंगावर केस ठेवलं, तळ हातात का ठेवलं नाही? ही कळलं तर समजू. कळतं त्याचं कधी तर असं कोणतं गणित आहे? सगळीकडे केस आहेत आणि त्याच्यात मी पुन्हा प्रत्येक केसाचे नाव वेगवेगळे. हे कुणाचं गणित आहे? जीवाला कळता येते का? म्हणून हा सर्व उदाहरण दिशा दाखवलं. आणि अल्पादने फक्त याचं मनोराज्य काढलं जातं, काही होत नाही. सांगा. मनोराज्य म्हणजे काही ते कल्पना करत राहणं आणि ती कल्पनाला यश येत नाही, शक्ती नाही म्हणून एक. आणि पुन्हा अल्पज्ञ जे आहे त्याला काहीच कळत नाही. नुसतं दिसाला पदार्थ आहे, वस्तू काही कळत नाही. शास्त्राच्या दृष्टीनं जर थोडा विचार केला, सुख दुःख नको, पण सुख दुःखाचं कारण कुठं कळतं? अल्पज्ञाचा विचार. सुख दुःख कोणाला पाहिजे? बर, सुख दुःख कोणाचं टळलंय? कार्याध्यासामध्ये एक दुःख गेलं तर दुसरं दुःख आहे. आणि त्याच्या पुढे जर तुम्ही उत्तरचं पाऊल घेतलं तर सतत दुःखच आहे. जर तुम्ही साधूंच्या विचारात उत्तरचा पाऊल जर घेतला तर अखंड दुःख आहे. तुकोबाराय सांगतात, आणखी माऊली सांगते. कशी गंमत आहे, भूमिका वेगळी पण कसं. मनाच्या तळमळे चंदनाने अंग फोडे. मनाची तळमळ जर असेल तर चंदन लावलं तर अंग फोडतं ते. चंदनाची चोळी सर्व अंग फोड. चंदनाची चोळी तर सगळी विस्तू राहतो. तसं सगळं सुख असलं तर दुःख राहतं. आणि ती टळत नाही. एक दुसरी गोष्ट की मी अज्ञानाचं कार्य सांग, पण ते अज्ञान हे कळत नाही आणि खोटं खोटं वाटू देत नाही. हो, तुकोबाराय सांगतात, पण अज्ञान कुठे खोटं वाटू देते? देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा, बुजगावणे चोरा रखण सुवास. पण हे खरं खूप खोटं खोटं वाटतं. आपण त्याच्या पुढे येऊ. त्याला संकल्प करतो, पण संकल्प पूर्ण करता येतो का? अल्प संकल्प करणे पण पुन्हा काय नाही. एक त्याच्या मुळाशी जाऊ आपण अल्पज्ञाचा. अल्पज्ञाचा याला फक्त स्फूर्ती शीत अज्ञान. अल्पज्ञ स्फूर्ती जी आहे, संकल्प जो आहे, ही अल्पज्ञ अज्ञान आहे. आणि ह्याची अल्पशक्ती कोण? अगोदर अल्पज्ञ अल्पज्ञ शक्ती किती आहे ते विषय असेल. थोडा विचार जर केला. सिंहाची शक्ती आणि मुंगीची शक्ती सारखी आहे का? ऐकले तेव्हा सिंहाचे विचार आणि मुंगीचे विचार सारखे आहेत का? त्याला अल्पज्ञ बोलावं. तसं तुम्हाला काहीच कळत नाही. काय करावं, काय करा, काय कळत, हे सगळं मूळ कार्य सांगतो मी अज्ञानाचं. पण तुम्हाला एकच संकुचितपणा झाला. या ध्यासे म्हणे मी आणि स्त्री पुत्र धनद्वारा म्हणे माझे हे अज्ञान अल्पज्ञ. या ध्यासे म्हणे आणि स्त्री पुत्र धनद्वारा म्हणे हे अल्पज्ञ.
हो का तुझा याचा काही संबंध नाही. तू हे काही निर्माण केलं नाही. देह तो निर्माण केलं नाही. देहाच्या संबंधी तो निर्माण नाही केलं. पण अल्पज्ञान सगळं माझं म्हणतो. असं ते. आणि एक शेवटला अल्पज्ञाची वये. कोणती वये गेली? अल्पज्ञाची. आपण आपला पाया विसरत धनुया हे अल्पज्ञान. अर्जुना स्वतःला विसरले ते अज्ञानाचं लक्षण. आपण आपला पाया विसरत धनुया स्वतःला जे विसरले ते अल्पज्ञान, ते अज्ञान. दुसरी गोवी आयुध्याचा निजा विश्वस्वप्नाचा धंदा भोगीचा प्रबुद्ध अज्ञान. आयुध्या रूपी झोपी म्हणजे अज्ञान रूपी झोपीत झोपला जीव आणि जगाच्या विषयाच्या पाठीमागून जगाचं सुख दुःख भोगतो आणि त्याच्यावर दुःखाच आहे. म्हणून अल्पज्ञाचा किती जरी विचार केला एकच सांगायचं आहे की संकोचितपणा हे अल्पज्ञाचं लक्षण आहे. आता ती संकोचितपणा मी तुम्हाला विस्तार करून दाखवला. पण संकोचित म्हणजे देहबुद्धी, संकोचित म्हणजे अभिमान, संकोचित म्हणजे मनोमय सृष्टी. त्याच्या खाली किती सांगते पण वेळ चालत चला. अल्पज्ञ म्हणजे परिच्छिन्न, विभू और परिच्छिन्न. एक मिनिट पुन्हा लक्ष आलं. तुमच्या घराचं अभिमान आहे का तुमच्या सगळ्या गावाच्या लोकांचा अभिमान तुम्हाला आहे का नाही? आता तुमच्या घरातल्या जेवढे लोक असेल तेवढंच अभिमान. पण ते तुमचं कार्य आहे का आयुध्याचं कार्य आहे? ते ही गाजिक जगत आयुध्याचं कार्य का तुमचं कार्य आहे? ते तुम्ही ज्याला जे म्हणता ते तुम्ही निर्माण केलंय का? बरं. देहाचं आयुष्य कळतंय का? देहाचा व्यवहार होत असं कळते का? संकल्प कधी होते कळते का? स्फूर्ती कधी होते कळते का? वासना कधी होती कळते का? वासना खरी वाटते का खोटी वाटते? अल्पज्ञ. आणि जे अल्पज्ञ असेल त्याला एकच उदाहरण गुरुजी सांगा. बेंडकू हत्ती पाहिला, बेंडकाची लेणे आणि आईला सांगितलं हे मोठं मी पदार्थ पाहिला. आता केवढे जागून ती असती तसे जीवायला मनोराजा. आणि त्याला यश येत नाही आणि त्याच्या इच्छेनुसार त्याला घटना घडवता येत नाही. त्याच्या इच्छेनुसार त्याला भोग भोगता येत नाही. त्याच्या इच्छेनुसार त्याला गुरूंची आठवण. गुरुजींनी सांगावं. जीवाला श्रीमंत व्हावं वाटतं का? होतो का? नाही का? कोणा ठोक. आणि परमार्थकडे काय व्हावं वाटतं? आणि श्रीमंताला संसारिक काय व्हावं वाटतं? दोघं पूर्ण होतेत का? का तुम्ही शहाणे आहेत म्हणून हो ना पूर्ण तसं नाही. म्हणून द्या सोडून. किती जरी सांगितलं तरी अल्पज्ञ अल्पज्ञ म्हणजे संकोचितपणा झालं झालं. अरे न सांगण्यासारख्या गोष्टी आहेत. माणसाला इज्जत कळवा, माणसाला आयुष्य कळना, माणसाला कर्तव्य कळना. अल्पज्ञ बोललं तर विपरीत समज. काय म्हणतो साधू? काय म्हणतो? कोणत्या साधू संसार करा म्हणून सांगितलं का? विषय भोग म्हणून सांगितलं का? काय म्हणते साधू? खरा रे बापानो थोडे किती क्विंटल कापूस 100 क्विंटल कापूस झाला. आमचं काय बापच चाललं काय पण 100 क्विंटल कापूस गेला तर शरीराच्या एक इंद्रियाची किंमत काय?
कळतं काही तो मग तुझा डोळा आम्ही माहिती आहे किती लाखाला डोळा काढून येतात आणि ते डोळं ते राख होस तर कापूस असलाय अक्कल आहे का तेच नावाला पद्धत कळतच नाही अज्ञानाचा निदा घोरच होता बदबदा अज्ञानाच्या झोपमध्ये घोरण्यामध्ये बदबदामध्ये उभं बडबड बडबड करीत राहिलं त्याला घोरणं म्हणायचं अनंतवाचा थोडं काय ध्यान काय ध्यान पोरगी अशी आहे चंद्राला म्हणजे उगू नको सूर्या म्हणजे मावळू नको ज्ञान काय ना हाडावा कातड असतं की हे काय असतं रे डोळे तर काय म्हणजे पाणी दार काय सोबत हे मी आज्ञा नसेल लक्षात नाही जास्त सांगायला गेलं तर सांगच गुरुच्या भाषा सांगतो काय रे सोपं आहे पोरग मुत तो पच जागा हात हाल जागा सांगा ह्याच्याकडे बुद्धी किती किती खाली गेली ही बुद्धी किती अल्पज्ञ कवा हे मुक्त व्हायचं कळत बाबा तुमच्यातल्या म्हणून हे बोलायला लागलो मी काय किती बुद्धिहीन आहे त्यातनं आणि कवा हे मुक्त होते आणि ह्याचं नाव जीव व्यवहारावरून जीवाची सिद्धी करायची प्रत्यक्षात जीवाची सिद्धी नाही ईश्वराची प्रत्यक्षात सिद्धी नाही व्यवहारावरून हे सगळे जग निर्माण केलं म्हणून ईश्वर जगाच्या व्यवहारामध्ये पंचमहाभूताच्या स्वरूपामध्ये 4 खाण्याला 104 वर्षी योनीमध्ये याच्यात जे काही व्यवहाराचा नियमच्या व्यवहारात बदल होत नाही हो नाही होत बघा तुम्ही कुत्र्यावर धावते का कोणावर कुत्र्याला गुरुगर करतं का नाही है ना आणि बैला टक्कर लागते का मेंढ्याची बैला टक्कर लागते कुणाचे नियम आहे ही नियम करता सांगा लावलं ही सर्वज्ञाचे नियम आहेत पशूच्या नियमाने पशून वागवायचे त्याच्या नियमात आहे माणसाने माणसाच्या नियमात वागायचा नियम आहे झालं ते त्याचे नियम मग तो सर्व शकतो आणि तुम्हाला काहीच माहीत नाही तुम्हाला काय व्यवहार कसं करा हे माहीत नाही चला बाजारी आणि ईश्वराचं असे ईश्वर सर्व पहिलं ईश्वर काय सर्वज्ञ सर्व शक्तिवान त्याच्या शक्तीला प्रतिबंध करत नाही बरं का म्हणे हो सांगा की पाऊस का पाडा ना त्याला विचारा का पाडा म्हणून तुम्ही शाळेत पाडा ना पाऊस ह्याचं नाही ते शक्ती त्याच्या व्यवहारात बदल करणं शक्यच नाही होणं शक्यच नाही आणि ती पण खोटा एवढा मोठा असलेला ते कोणता खोटा नामदेवरायाने बागोल गायला गुरुजीने लई सांगावा ते नामदेवरायाला पांडुरंगाशिवाय एक क्षणभर करमत नव्हतं पांडुरंगरायाला करमत नव्हतं नामदेवासार पण ज्यावेळेस कृपा झाली खेचर स्वामीची त्यावेळेस बाबुल म्हणले पांडुरंगरायाला आणि बाबुल म्हणजे आजातो सांगितलं गुरुजी आम्हाला बाबुल म्हणजे काही पदार्थ आहे का पोराचं भेटीचा ते बाबुल म्हणून बाबुल शब्द का अर्थ आहे तसं भगवंताला बाबुल म्हणले नामदेवराय ज्या नामदेवरायाला भगवंताचं एक क्षण करमत होतं तेच नामदेवराय बाबुल म्हणते कृष्णाला उगला नाहीतर त्या सांगून बाबूला कृष्णा का बस तुका नाही सांगू का बाबूला होता कळचा अर्थ वेगळी धावतो नामा म्हणे पंढरी मातू कैसा बाबूल झाला असे कोणाला म्हणायला लागले सर्वज्ञ सर्वशक्तिमान त्याला कुठं बघता तुम्ही असा हुशार तो पुलारी माप नाही कशाचं माप पुलारी त्याची त्याला जंगल धुता येते हो हितच परवाचं वेगळं
त्याला नाही करत. त्याला सांगा अन्न पाणी कसं पचतं. म्हणजे निसर्ग. काय निसर्ग? मी काही बोलायला लागलो बोलू करतो काय? जीव किती अज्ञानी हे सांगायला लागलो मी. म्हणून तो सर्वज्ञ सर्वशक्तिमान, त्याच्या कार्यात कोणी बदल करू शकत नाही, त्याच्या नियमात कोणी बदल करू शकत नाही, आणि त्याला सुख दुःख होत नाही. आणि तुम्ही फुकट सुख दुःख भोगता. तुमच्या हातात काहीच नाही, मग फक्त सुख दुःख भोगता. हो असं आहे ते. विभू और परिच्छिन्न. आणि विभू आहे तो, म्हणजे सगळ्या ठिकाणी ईश्वराची व्याप्ती आहे. माया जवळ काय तेवढी त्याच्यात व्याप्ती. सर्व प्रेरक असल्यावर तो व्यापक आहे. आणि कसा परिच्छिन्न. आणि ब्रह्माच्या दृष्टीने परिच्छिन्न आहे ईश्वर. माया उपाधी लागली ना, माया उपाधी दृष्टीने परिच्छिन्न आहे. जसं याला उदाहरण सांगितलं जातं. राजा आहे, मांडलिक राजा परिच्छिन्न आहे, पंतप्रधान परिच्छिन्न आहे, त्रिभुवनावर मालक आहे का त्याची? मालक आहे. मृत्यू लोकांचं काही भागात म्हणजे परिच्छिन्न आहे. हे जसं व्यवहारामध्ये तसं ईश्वर ब्रह्माच्या दृष्टीने परिच्छिन्न व्यापक आहे का नाही? आणि जीव तर परिच्छिन्नच आहे, ती व्यापक आहे नाही, नुसता अभिमान आहे. स्वतंत्र और कर्माधीन. स्वतंत्र और कर्माधीन. कर्माधीन दोघांचं चालू आहे ना, ईश्वर आणि जीवाचं. आता कोणाच वाचलं तुम्ही? दोघांचं पण सोबतच आहे. आता इतकंच वाक्य कोणाच वाचलंय? स्वतंत्र आणि जीव कर्माधीन असे. जीवाचं वाचलं की ईश्वरच वाचलं पद? दोघांचं सोबतच दिले. असं बरोबर. जीव कर्माधीन आहे. दोघांचे वाच्यार्थ सांगायचे. हा वाच्यार्थ. आणि ईश्वर स्वतंत्र आहे. ईश्वर कर्माधीन आहे आणि हाय पुढं, पण ईश्वर त्याच्यावर दोष येतो विचाराच्या दृष्टीनं. तो इथे विषय नाही, पण ओघनुसार अनुभव सांगतो. ईश्वर जर त्यावेळेस सगळ्यासारखं आहे, तर मग त्यांनी एकाला गरीब, एकाला श्रीमंत, एकाला सुखी, एकाला दुःखी का ठेवलं? ही भेद का त्याच्यामुळे? वैषम्यर्गीनं दोष येतो त्याचं. वैषम्यपणा कशाला पाहिजे ईश्वर? ईश्वर तर दयावंत आहे, मग सगळ्यांसारखं ठेवायचं. गुरुजींनी सांगावं, तुझी 4 मुलं, तुझ्या 4 मुलाचं एक वर्गात ठेवतो पण ज्याच्या पंचाला वागवतो पण 4 मुलं 4 कर्माचे प्रकाराचे वेगळे, पण तू त्याचा बाप आहे, तू त्या प्रत्येक मुलाच्या व्यवहार सर्वांचे सगळ्याचे व्यवहार एक करतो. तो जीव जर असा तर ईश्वर कसा असेल? तो जज आहे, तो कोर्ट आहे. ज्याच्या त्याच्या कर्म ते तसं वागवतो, त्या कर्म ठेवतो. कधीही त्याच्यावर कर्म बदल, म्हणून तो कर्मरहित. तुम्ही मात्र कर्मसहित. तुम्हाला कर्माचा भोग भोगावा लागेल. कर्माचं फळ चुकत नाही का? शक्ती नाही म्हणून. जर भगवत भक्ती केली तर तो विषय पुढे वेगळा जावा. ही वाचा अर्थाचा विषय चालू बरं का. आणि वाचा अर्थ म्हणजे चित्रपटाचा विचार आहे. वाचा तोंड एकदाचा वहिलेचा विचार आहे. वाचा अर्थ म्हणजे स्वप्नाचा विचार आहे. वाचा अर्थ म्हणजे एक मनोराज्य कल्पित आहे. इतकं त्याच्यावर महत्व. नुसतं बोलत अनंत वाचा बरोबरची ही वाचा अर्थ आहे. वाचा अर्थ म्हणायचं काय सांगू का? गुरूंचे वाचा शब्द आहे, शब्दाला अर्थ ही वाचा अर्थ आहे. इकडं कठीण आहे. गुरुजी सांगावा शब्द आहे, शब्दाचा अर्थ नाही, ती वाचा अर्थ. काय चला, पण माणसं फुकट वेळ घालतात. म्हणून वर्णाची थोडी आणि तुम्ही कोणाची करता? जीव काय काय जीव कानात बोट घालावा ग बसावा.
कारण मनाने अगोदर ते सगळं केलेलं खोटं आणि पुन्हा त्यात भर नाही म्हण काय आता नका वधू मधू पाशी कोणी संसाराची वाणी साधक अवस्थेचे विचार सांगितलं तो म्हणतो गडे हो आता मला संसाराच्या गोष्टी सांगू नका आता नका वधू संसाराची कहाणी माझ्यापाशी संसाराची गोष्ट करूच नाही त्याच्या गुरूंची आठवण नवरा बायको तिथे जाऊन गुरु शिष्य असेल तिथे जावं सहज गुरुजींनी बोलावं नवरा बायको पशी गेलो काय प्रपंचाचा विचार के आणि गुरु शिष्य पशी गेलो काय परमार्थाचा विचार मग कुठे जावा ठरव आम्ही तुला दोन मार्ग दाखवले तुला कुठे जायचे जा कशावर सांगू लागलो मी कर्माच्या अधीनाचा विचार सांगू लागलो म्हणजे जीव कर्माच्या अधीन आहे आणि ईश्वराला कर्म नाही आणि जर कर्म असतं ते सर्वज्ञ कसं ठरलं सर्वशक्तिवान कसं ठरलं असतं परोक्ष और प्रत्यक्ष जीवाला ईश्वर परोक्ष आहे आणि जीव स्वतःला प्रत्यक्ष आहे मी देह वाटतं का नाही मन माझं वाटतं का नाही हे प्रत्यक्ष आहे आणि ईश्वराला ईश्वर तुम्हाला दिसतो का ईश्वर तुम्हाला कळतो का म्हणतो जीवाला ईश्वर परोक्ष आहे माया जाके अधीन और अविद्या मोहित एक है आणि माया त्याच्या ताब्यात आहे आणि अविद्यानं खाल्लंय तुम्हाला अविद्यानं खाल्लं ना काय आठवण करून सांगा सुटत नाही तो मोह याचं नाव न कळणं म्हणजे मोह याच्यावर तिथे ते सगळं 18 देत अर्जाचा मोह घालव कधी धर तयार केलं मोह घालवला स्वतः मोह घालवायचा आणि मोह कशाने जाईल मोह कशाने जाईल कशाने जाईल सांगा ना ब्रह्मज्ञानाने बरं सांगा देहातीत जगताचं स्वरूप कळालं देहातीत जगताचं स्वरूप कळालं वा वा गाय आता हे ब्रह्मज्ञान आहे म्हणलं पण ब्रह्मज्ञानामध्ये जग नाही आपल्याला मोह नाहीचं करायचं आहे ब्रह्मज्ञानामध्ये आनंदाचा भोग आहे ब्रह्मानंद ज्ञान कळतंय ब्रह्मज्ञान सत कळतंय आणि तुला गुंतक कुठं आहे तर जहाजिक जगतात त्या ठिकाणी मनाचा मोह आहे मग त्या जहाजिक जगतं स्वरूप कळलं तर मोह राहत नाही मग जहाजिक जगतं स्वरूप किती प्रकारे करावं अधिकार करायचे पहिलं नाशवण अशुद्ध दुःखरूप असं कळावं मोह नाहीसा होतो हो अपवित्र हो हे जर असं कळलं तर मोह कसा राहील का गुरुंच्या भाषा सांगू का त्यांच्या भाषा 4 पोरं 2 पोरे रांगोळ घातलं हा गलास ना तो कशाला बघतो म्हणायची गुरुजी तिच्यावर रांगोळ घातली झक मारली म्हणायचं आणि त्याचं कौतुक करतो 4 पोरे 5 पोरं इतके गाढ हो म्हणायचे खरंच रे लई वाटोळ जीवन केलंय परमार्थ दृष्टीने कुठं कळतंय आणि असं जर कळतं मोह नाहीचं होतं एवढं पण कळणं त्याला जरा थोडंसं अक्कल लागते आत एक आणि बाहेर एक असावं एकच असावा नरदेहाचं खरं काय कर्तव्य याची जागृती जर झाली तुम्ही अविनाश सुख मिळू शकाल जगत हे कसं आहे तर एक नाशवंत कळावं एक सत्वहीन कळावं आणि एक नाही म्हणून कळावं हे अधिकार आहे पहिला अगोदर नाशवंत तर कळू द्या ते सांगता येतं महाराज कळतंय पण काकीचं डोकं दुखलं की तसंच आहे सांगायला काय पैसा घ्यायचा का द्यायचा पण मन बदललं पाहिजे
हे काल ते सारखं गुरुचं चिंतन कळण्याकरता काय बिघडलं. एक पौराणिक भाव होतो नाही. आता पौराणिक भाव जरा मोठे प्रसिद्धी होते, पण गंमत आहे म्हणजे काय तर ते पेटीतलं काही पाहिजे होतं. पेटी उघडायला गेलं. पेटी उघडायला त्यात त्यांच्या मंडळीत तपकिरीची डबी हातात आली. तपकिरीची डबी हातात लागले, डोळ्याला पाणी घळ 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 घळ. पौराणिक भाव काय झालं, काय झालं ही मुंबई 12 वर्ष झाली खपली ती बाई. तिची डबी तपकिरीच्या हातात आणि महाराजांना रडायला सुरू केलं. ही मोह वस्तू गेली तरी रडत असते माणूस. येतो मोह म्हणून सुटत नसतो तो मोह शिक देत नाही. तो माल 15 गेला जरा पुरुषाचे मन तांडून गेलं मोह मान. गुरुजी सारखे महात्मा आपल्याकरता दाखवणारे. आणि तुम्ही आम्ही मोहाच्या फाश्या पडलेले, मानाच्या फाश्या पडलेले. म्हणून मोह आणि मान जिथे आहे ते जीव आहे. जसं मोह आणि मानाचेच महात्मा आहे. असं ते अनेक प्रसंग कळत असतात. एवढं काय तुम्हाला काही नाही, शिराळ पडले बल्प मी टिकून बसलोय सांगायचं सुरू असतो काय खेळ कधी यायचं. पण उद्या लाभ तोटा झालं कळते तिथं मोह आणि मान. लाभ तोटा तुमची परीक्षा. आता काय तुम्हाला कुठे लाभ नाही तोटा नाही, आपलं मोकळं गमत आहे चालू द्या. पैसा घ्यायचा नाही घ्यायचा नाही, पण नाही गडे हे प्राप्त झालं तरच नरण्याचं कर्तव्य आहे. नाही तर काही कर्तव्य पशु आणि मानव सारखा. जर तुमचं स्वरूप तुम्ही जर नाही कळत जनावर पण तुमचं काही फरक नाही. मनुष्य परी कुत्रीचे त्याला 4 पाय तुम्हाला 2 पाय. शिस्तू बुद्धी नाही अनेक ना अर्थात अल्पशिक आणि असं कर्माच्या राहणारच ते. चोर फटके खातो, ते फटके चुकत येतात का? चोराच्या हातात 5 बेडे पडतात, चोराला फटके बसतात, चुकत येते का त्याला? मग मृत्यू लोकीतले चोर आहे ते जर त्याला चोरी उघडे पडले फटके बसतात तर सर्व शक्तिमान त्याला कळत आहे का तुम्ही काय करता ते? काही काळाने करीत असाल, काही मनाने करीत असाल. म्हणून ही भोग चुकत नाही तुझे. का त्याची शक्ती नाही ना. बड्या बड्या गोष्टी करतो पण काही खरं नसतं. किती वरून केलं तर आपापल्या मनाला शोधत करा. किती वरून केलं तरी काय करतो. एक है यह कहना अग्नि शीतल है इस कहने के समान है. हे दोन्ही एकच आहे. जर म्हणलं तर अग्नि शांत आहे असं म्हणल्यासारखं होईल. म्हणून जीव वेगळा ईश्वर वेगळा. उपाधीच्या दृष्टीने मात्र उपाधीच्या दृष्टीने याते हे गाडवून दुःख एकच ना. कुत्रं मांजर एकच ना. हिवरं झाड आणि बावळी एकच ना. कावर झाडच ना सगळे. हिवर आणि बावळ सारखेच का? जात ही पण हिवर आणि बावळ इतकं फरक कोणी केला असेल बरं? बदलता येते का? तुम्ही एवढं करा, हिवऱ्याचं बावळ करून बाबळीच हिवर करा, मग तुमची पाठ फापटा नाही शक्य नाही. त्याने बरोबर करू शकतो. काय करू शकतो ते? न कळे कानुबाचे कोडे, न वल केवळे केवळे. भगवंताचा खेळ नाही कळत साधू शिवाय. नवल आश्चर्य. न कळे कानुबाचे कोडे. ते कसं कोडे? पृथ्वी ज्याने गेलं त्याशिवाय सर्व भोज गेलं. न कळे कानुबाचे कोडे. आपण ईश्वराकडे आलो का? विश्वव्यापक कमलापती त्याची गवळण कडी घेतली. न कळे कानुबाचे कोडे. तुम्हाला काय करते सांगायचं म्हणून तुम्ही जेवते ईश्वर. आणि दोन्ही खोटे कोण साधूच्या दृष्टीने.
तिसरा मार्ग लयच वेगळा. कारण हे एक स्वप्नातला स्वप्नाचा शिपाई आहे. देव एक ईश्वर स्वप्नातला राजा आहे आणि जीव स्वप्नातला शिपाई आहे. इकडे पुढे तिकडे आल्यावर मजा आहे. जीव शिव हरिवृत्ती खरं आहे का मग? समुद्र दृष्टीला काही नाही. आणि तो रंग पाहत राहिला तर तसं वैभव ईश्वराचं सद्गुण ऐश्वर संपन्न पाहत मोठा होतो. आणि ब्रह्मज्ञानामध्ये कनिष्ठ श्रेष्ठ भाव नाहीसा होतो. ब्रह्मज्ञानाची खूण जर काही असेल तर श्रेष्ठ कनिष्ठच नाहीच होतो. आणि तो श्रेष्ठ कनिष्ठ म्हणजे कोणाचा? ईश्वर मोठा आणि लहान हे दोन्ही नाही त्या ठिकाणी. सिद्धार्थ नाही करत पण विषय हीच गोष्ट आहे. याते हे सुमती लक्षण ही कहिये लक्षणाचे लक्षार्थ जाण. हे सुमती हे शुद्ध बुद्धीच्या काय आता सुबुद्धी म्हणजे काय जितकं सांगत तितकं थोडं. आणि गुरुजीची आठवण ज्याला नजर त्याने त्याची किंमत केली बिनचूक राहतात. ज्याला ज्याची नजर त्याने ते सांगितलेलं त्याची बिनचूक राहतात. ज्याला ज्याची नजर नाही त्याने काही सांगितलं तर खरं नसतं. म्हणजे सांगतो दुसऱ्या भाषेत. सुमती कोण कोण म्हणलं? सुमती कोण म्हणलं? गुरु शिष्याला. सुमती कोणाला म्हणलं नाही. सुमती कोण म्हणलंय? विचार करते. विचार करते कोण आहेत? निश्चल दाजी. निश्चल दाजी कोण आहे? श्री म्हणत अधिष्ठान. आणि ते सुमती म्हणतात. हा कोण बोलायला हे कळलं पाहिजे रे. आपल्याला पदी कोणी गेली? हा मग निश्चल दाजी सारखे सुमती होतं खरंच सुमती. आणि त्याचाच विचार पाहिजे आपल्याला पाहिजे. सुमन आणि शुद्ध होते आनंद काढायला गेली. त्यांनी सांगत ती सुमती आहे त्याची. सुमती सुमन त्याचं मन पवित्र आहे त्यांनी सांगावं. जर सुताराचं नावावर सावळी बाज गेल्या खोट्याचा सांगते सांगतो माझं पोरग लई हुशार आहे. कसं हुशार आहे हे जरा लक्ष आलं पाहिजे. सावळबाईंनी गुरुची स्तुती केली. नाही जमत. मी सुमतीवर सांगायला लागलोय. कोणी कुणाला काय म्हणावा साधून सांगितलेलं खरं. एवढंच त्या पुस्तकात. तुम्ही माझं कौतुक केलं का मी तुमचं कौतुक केलं काही खरं नाही. आंधळ्याच्या काठी लागले आंधळे घात एक वागिकडे. आंधळ्याच्या खड्डी दर सगळे आंधळे लागले. सगळे एकदम खड्ड्यात जाते. तसं जर अनुभवी नसेल भगवंत स्वरूप ज्याला अनुभव नसेल सगळं समाज माती जातं. कळतं का जर हे बोलणं? जर सगळ्या एका महाराजांनी दगड चुल्यातच बसवलं मुक्त का होतील? याच्यावर खूप माहिती झालं मी सांगत नाही तो विषय. महाराजांनी जर पैसा जमून मठाच्या बांधकामात सुरू केलं माणसं शिष्याला तेच काम सांगितलं तर मुक्त का होते? हे किती फरक आहे. आणि गुरुजी आम्हाला गवत सुद्धा काढू दिलं. पावसाळ्यामध्ये गवत येतं ना ते जर काढत म्हणलं गुरु नका वेळ होतो म्हणले. गळूदी इथं बसलं तिथं बसेल गळूदी काय होतं. गुरुजींनी विद्यार्थ्याला गवत काढू देत नसतं. कळतं का इथं पाऊस तेव्हा ही काम होत असतं. नाही तर नाही होतं. जगात परिस्थिती येईल पण वस्तू नाही मिळायची. सांगा ना असं कोण साधं? गवत नका नाही काढायचं. मावळ जाऊ नका वाचून मग करा. आणि जेवता जेवता गुरुजी तोंडात लागा हातात लागा हात खाली ठेवावं आणि सांगावं. मला कोणी जर बोलले की गुरुजी मग अरे तसं नाही. ते ही आता जी वृत्ती विचारायची ती पुढे विचारत नाही.
आणि ते विचार जर राहिले त्या विचार सत्व राहत नाही. इतकी दक्षता, इतकी काळजी करायची. बाकीचे काय खरं नाही. बाकीचे जसे असतील तसे असतील, पण नाही साधकाचा मायबाप आणि दर्शन हवे. ते आई बाप होते साधकाचे. त्यांनी आंघोळ करता करता चिंतन सांगावं, त्यांनी बसलं बसलं चिंतन सांगावं, त्यांनी जर कुणी ओळखीचं असो अनोळखीचं असो त्याला बोलवावं, त्याला सांगावं. जवळ त्याला सांगितलं असेल पण न ओळखीचे त्याला सांगावं. अशी स्थिती असते त्या साधूंची. आणि ह्याच्या उलट काय वाद परमार्थ खरा, पण पंचयोग आपला वाढायची तसं बोलावं लागतं. खरं हे परमार्थ होत नाही. आणि त्याग नुसतं शब्द नसतो. त्याग अंतकरणच त्याग असं आपोआपच त्याच्या विचार बदलतात. त्याग घडे होऊ ना, किंवा विरक्ती वाचून काही ज्ञानाची तगणीच नाही. विरक्ती जर असेल तर त्याग राहील. विरक्ती वाचून काही ज्ञानाची ज्ञान होत असतं शब्द शक्ती होती ना, पण ते ज्ञान हे वैराग्य लागतं. मग आमचं काय होईल ना, मग तरी चालेल. काही नसलं तरी कुणाचं निर्णय होते का, तरी चाल. अगोदर खरं तर कळून जा, मग पुढे होईल. म्हणून जोपर्यंत ऐकून ऐकून बदल. यमाचे फटके, जन्म आणि मरण हे कसं चुकल सांगा. तुमच्या समोर पापाची फळ आहेत की रे. कुत्रे, मांजर, गाढव, कोले, लांडगे हे पापाचे पुतळे आहेत ना. हाय का चांगलं खायला त्याला, कुत्र्या मांजराला? किती आपण ते खातो, हे पापाचे फळ आहेत का नाही? गुरुचरचा हा सगळा विषय आला, तिथं वाचून घ्यावी काय दिलं ते. साधून दिलं केलं कर्म जर त्याचे आले, पण त्याचा विस्तार हे कर्माचे फळ आहेत. हे जीव म्हणजे कर्माच्या अधीन. म्हणून एकच आम्ही सांगतो की मोकळा असेल तर